मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा असं म्हटलं होतं। दरम्यान काल याच अनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। थिटे यांनी भाजपच्या राजन पाटलांवर आरोप करत पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला। मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद करण्यात आलाय। दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्ज्वला थिटेंनी सांगितलं। मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। दरम्यान उज्ज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला त्यामागची कारणं पाहूया। उज्ज्वला थिटेंनी प्रभाग क्रमांक 4 ऐवजी 5 असा चुकीचा प्रभाग लिहिला। उज्ज्वला थिटेंनी मतदार यादीत अनुक्रमांक 217 ऐवजी 1042 असा चुकीचा नमूद केला। उज्ज्वला थिटेंनी वय नमूद केलं पण पुरावा दिला नाही। उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर सूचक म्हणून सहीच नव्हती। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अर्ज बाद करण्यावरून चौकशीची मागणी केली आहे। अनगरकर पाटलांनी पळपुटेपणा पुन्हा सिद्ध केल्याची टीका उमेश पाटलांनी केली। उज्ज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत, अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत हे सिद्ध झालं अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे। राजन पाटला सकट प्रशासकीय अधिकारी हे सगळे याच्यामधले दोषी आहेत, याची इन्क्वायरी झाली पाहिजे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे फक्त निवडणूक बिनविरोध करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे आणि बिनविरोध करावी व्हावी म्हणून कुठल्याही तराला जाऊन तुम्ही अर्ज बाद करताय आणि पळपुटे ते आता पेन लिहिलेलं सुद्धा खोडणारे रबर आलेले आहेत आणि ते 50 रुपयात मिळतात आणि ह्या रबराच्या साह्यानं त्यांनी त्यामध्ये सही गायब केलेली असावी असा त्याच्यामध्ये मला संशय आहे। सहीच नाही, अजूनही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बदललेल्या आहेत असा आम्हाला संशय आहे। दरम्यान या संदर्भात उज्ज्वला थिटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। सगळ्या स्टेनगन असलेल्या पोलिसांना तुम्हाला जावं लागलं आणि शेवटी तो अर्ज बाद झाला। तुमची चूक की कोणाची चूक? राजन पाटील यांचे कट पाहना, त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती की यांच्या विरोधात एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात तो उभा राहू नये हे त्यांचे प्रयत्न चालू असतात। त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घरदार जाळणे हे तर सगळं आता सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे। म्हणजे मी भविष्यात यांच्या विरुद्ध लढणार म्हणून ह्यांनी मतदार यादीतून पुन्हा नाव काढण्याची पहिलाच प्रयत्न चालू केला आणि आता स्वतः ते म्हणतात की 302 ची कलम आम्ही भोगणार आहे आणि माझ्या मुलाला मी 302 च्या कलमातून बाहेर काढले। मी ज्यावेळेस ह्या मुलाला घेऊन माफी मागायला गेले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302 च्या कलमातून मुलांना सोडवलंय, माझ्या समोर असला हट्टीपणा आहे ते चालणार नाही। मग जेव्हा तशा मोठ्या गुन्ह्यातून तुम्ही मुलं सोडवताय तर मतदार हे आता माझ्या अर्जातून 4 कागद बाद न करायला किती वेळ लागणार आहे? आरओ सरांचं काम होतं की बाबा आम्ही तिथं दोघंच होतो, आमच्या वकिलांचं तर तिथं दहशतीपोटी कोणी तिथे छाननीला येणार नव्हतं। निवडणूक अधिकाऱ्यांना मी सांगितलं सर उद्या 11 वाजता छाननी आहे पण आम्ही दोघंही येऊ शकत नाही, आज एवढा फौजफाटा आणि उद्या आम्ही येऊ शकत नाहीये। तर ते म्हणले वकील, मी म्हणलं कुठल्याही दहशतीपोटी एकही वकील छाननी वेळी उपस्थित राहणार नाही। याचाच फायदा त्यांनी घेतला, आमच्या बाजूने आमचा वकील छाननीला गेला नव्हता कारण आम्ही कागदपत्राची पूर्तता कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून केली होती। आता सगळं झालेलं आहे, आता याच्या पुढची भूमिका काय असणार, काय करणार? यापुढची पाटील परिवार विरुद्ध याआधी तर पूर्वीपासून माझा लढा चालू आहे। मुलाच्या दाखल्यावरची केस बाल हक्क आयोगात चालू आहे, पोलिसांनी पुरावे मिटवले, पोलिसांच्या विरुद्धची पुराव्याची केस मानवी हक्क आयोग मध्ये चालू आहे। आता हा नवीन कुठं आता जिल्हा न्यायालयाला जायचं ह्यांच्या विरोधात की बाबा माझा अर्ज का बाद केला। सगळ्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया करणार आहात तुम्ही पूर्ण? मला आता ती सवयच झाली ना, गेली 2.5 वर्ष घरदार सोडून पाटील परिवारामुळे आता मला बोंबलत फिरायची वेळ आली। आता कायद्याशिवाय मी कुठे जाणार? ह्यांच्यासारखी गुंडगर्दी करायला आमच्यापाशी गुंड नाहीत आणि ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी आम्ही। मोहोळची परिस्थिती वेगळी आहे, या दोन पाटलांमधले वाद आणि त्यात आता उज्ज्वला थिटे यांची एंट्री, या सगळ्यांमधलं अनगरचं राजकारण जे ते तापताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन प्रवीण निकासह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर।
दरम्यान सूचकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. तर अनगरमधला हा वाद सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय, कारण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे बाळराजे पाटील यांनी जल्लोष केला आणि अजित पवारांना थेट इशारा दिला, तो सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून हा सगळा संघर्ष आहे तो सुरू आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही आमच्या विरोधात जो काही अन्याय झालाय त्या संदर्भात दाद मागू, असं उज्ज्वला थिटे यांनी सांगितलेलं आहे. सूचकाचे सही नाही असं म्हणताय. सूचक आपल्यासोबत, तू स्वतः सूचक आहेस, तू सही नाही तू केलं, तू पाहिलं नाही? नाही, तिथं कार्यकारी अधिकारी मला काय म्हणले की सूचक कोण आहे पहिल्यांदा त्यांनी विचारलं. मी म्हणलं मी स्वतः सूचक आहे. त्यांनी म्हणले बरं ठीक आहे म्हणले, सूचकाची तुमची इथे सही करा म्हणले. मी म्हणलं बरं, मी तिथं सूचकाची मी तिथं स्वतः सही केली. मग त्यानंतर मी म्हणलं त्यांना की फोटो घेऊ का? ते म्हणले नाही, आमचे सीसीटीव्ही फुटेज चालू आहेत, फोटो अलाउड नसतात, तुम्ही त्या कागदपत्राचे फोटो घेऊ शकत नाही. तुम्ही अर्ज भरल्यानंतर आम्ही तुम्हाला हे देऊ, अर्जाची पोच देऊ, तुमचा अर्ज आमच्याकडे जमा झाला आहे म्हणून. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बंदूकधाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर नुकतेच भाजपवासी झालेले राजन पाटील यांच्या चिरंजीवांनी जल्लोष केला. बाळराजे पाटील यांनी जल्लोषाच्या भरात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं. आमच्या नादाला लागायचं नाही असा इशारा त्यांनी दिला. तर बाळराजे पाटलांचा भाजप प्रवेशाआधीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये अजित पवारांना वाकून ते नमस्कार करताना दिसतात. दरम्यान अजित पवारांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजेंवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधलाय. पाहूया. आदरणीय राजन पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटलं. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही. ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना म्हणावं, थोडं दमानं घ्या. असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच. आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा. दरम्यान राजन पाटील नेमके कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. सोलापूर जिल्ह्यातील अनगरचे रहिवासी बाळराजे आहेत. राजन पाटील यांचे ते पुत्र आहेत आणि त्यांचा हा कालचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री